नमस्कार, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र न्यूजवर आपलं स्वागत आहे. एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे लोक आपल्या लोकांना कसं झोल झपाटा करून वाचवण्याचा प्रयत्न करतात त्याचं ताजं उदाहरण परत एकदा समोर आलेलं आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीने ऍक्सिडेंट झाला. अनेक वाहनांना त्यांच्या गाडीने उडवलं आणि ऍक्सिडेंटमध्ये अनेक लोक गंभीररित्या जखमी सुद्धा झाले. पण या गोष्टीची 3 दिवस कोणती बातमी झाली नाही. पण ज्यावेळेस विरोधकांनी विशेषतः ठाकरेंच्या शिवसेनेने आवाज उठवला त्यावेळेस भाजपचे लोक म्हणतात की याचं राजकारण करू नका, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि कठोर कारवाई करण्यात येईल. भाजप नेत्याच्या मुलाचा सहभाग असताना नेमकं निष्पक्ष चौकशी कशी होणार आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु या प्रकरणामध्ये आता धक्कादायक खुलासे समोर येत आहे. त्यावेळेस गाडीमध्ये 3 जण होते. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळे होता, पण त्यांच्या गाडीची माहिती या फायर मध्ये नोंदवण्यात आली नाही. विशेष म्हणजे घटनास्थळावरून बरोबर पळून जाण्यामध्ये संकेत बावनकुळे यशस्वी झाला. इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांची सुद्धा रक्त चाचणी 7 तासानंतर करण्यात आली. तरी सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळले. पण ही चाचणी जर लवकर झाली असती तरी प्रमाण अजून जास्त आढळलं असतं. म्हणजे एक प्रकारे केस कमजोर करण्याचा प्रयत्न आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या बार मध्ये बसून हे 3 जण दारू पिले होते त्या बार मधील बरोबर त्याच दिवशीचा सीसीटीव्ही गायब आहे. 2 दिवसापूर्वी या बारचा मालक समोर येऊन म्हणाला होता की माझ्या लाहोरी बार मध्ये आम्ही बीफ जेवायला घालत नाही. मग बरोबर घटनेच्या दिवशीचा सीसीटीव्ही गायब असेल तर याच्या कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा? मंडळी, अशा प्रकारची घटना जर एखाद्या सर्वसामान्य माणसाकडून घडली असती तर आतापर्यंत त्याचं घर तोडण्यात आलं असतं, त्याला विनासुनावणी जेलमध्ये ठेवण्यात आलं असतं. पण येथील संशयित आरोपी हा राजकीय नेत्याचा मुलगा आहे म्हणून त्याला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात झोलझपाटा भ्रष्टाचार झालेला आहे आणि म्हणून या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होईल का या बाबतीत शंकाच आहे. मंडळी, तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.